97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे संपन्न होणार आहे आणि तिथं जे बोधचिन्ह लोगो जो त्याचा प्रकाशित झालाय त्याच्यावरून एक विनाकारण वाद पुरोगाम्यांनी लिब्रांडोनी निर्माण केलेला आहे। विषय काय थोडासा साधा आहे, समजून घ्या, पण त्याच्या मागचं जे सगळी मानसिकता आहे ती मोठी विचित्र आहे। जे काही बोधचिन्ह समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये त्या ज्या परिसरामध्ये म्हणजे अमळनेरमध्ये हे साहित्य संमेलन होते, स्वाभाविकपणे साने गुरुजींच्याच असलेल्या बलसागर भारत हो या ओळी त्याच्यामध्ये वापरल्या। मग खरं तर पुरोगाम्यांनी ह्याच्यावर समाधान व्यक्त करायला पाहिजे होतं की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे तथाकथित संघवाले किंवा हिंदुत्ववादी इथे ढवळाढवळ करत आहेत, मग त्यांनी ह्यांचा जर असा आरोप असेल तर बलसागर भारत हो हे साने गुरुजींच्या ओळीत इथं आल्या कसं काय। दुसरी गोष्ट म्हणजे केळीचे पानं दाखवलेले की केळीचे पानं म्हणल्यानंतर बामणी जेवण यांना आठवलं लगेच। वस्तुतः ज्या प्रदेशामध्ये केळी जास्त पिकतात किंवा अगदी मराठवाड्यातला जो माझा जिल्हा आहे मूळ परभणी आणि नांदेड या ठिकाणी याच्या सीमेवरती वसमत म्हणजे आताचा हिंगोली जिल्हा वसमत तालुक्यामध्ये केळी मोठ्या प्रमाणात होतात किंवा त्या भागामध्ये केळी होत असल्यामुळे केळीच्या पानांचा वापर सर्रास केला जातो आणि हा काही फक्त ब्राह्मणाच्या घरात केला जातो अशातला काही प्रकार नाही। ज्या ज्या ठिकाणी ही पानं उपलब्ध आहे सहज पद्धतीने त्याचा वापर यासाठी होतो की नंतर ते खरकट आणि पानं सगळं उचलून जनावरांना खायला दिलं जातं। म्हणजे जे काही सो कॉल्ड आता इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल असं जे म्हणतात ते ॲक्च्युअल प्रत्यक्षामध्ये हे लोक केळीच्या पानावरून जेवल्यातून ते सिद्ध करत होते किंवा ज्या भागात केळी नाहीत थोड्याशा कोरड्या प्रदेशामध्ये तिथे पळसाची पानं वापरतात, पत्रावळ वापरतात। तरी ते 2 केळीचे पानं तिथलं पीक आहे केळीचं मुख्य त्या भागातलं त्याचं चिन्ह वापरलं की लगे ह्यांना त्याच्यावरून मनुस्मृती आणि बामणी जेवण आणि बामणी कावा आणि बाकी सगळं आठवायला सुरुवात झाली। तारपा नावाचं जे एक आदिवासींचं जे लोकवाद्य आहे त्याचा आणि संबळ दोनचं त्याच्यामध्ये प्रत्यक्ष समावेश केला की ह्यांना कळेच ना ते काय आहे, ते काय आहे या नावाखाली म्हणून आरडाओरडी करायला प्रत्यक्षात काहीच समजून न घेता। दुसरा जो आक्षेप घेतला त्याच्यावर तिथलं जे एक मंगळाचं मंदिर आहे आणि ते मंदिर एकमेव असल्यामुळे असेल कदाचित फार त्याला लोकप्रियता प्रचंड मोठ्या प्रमाणात। आपण त्याच्यावरती हा वाद करू शकतो की मुळात ही अशी चिन्ह घ्यावीत की नाही, तो मुद्दा वेगळा आहे। पण त्या ठिकाणी संमेलन होतं आहे त्या ठिकाणच्या आस्थेचा विषय म्हणून ते सखाराम महाराज मंदिराचं प्रतिकृती आली, त्याच्यानंतर त्या मंगळाच्या मंदिराची प्रतिकृती आली, ते आदिवासींचं वाद्य तारपा आलं, त्याच्यानंतर ते संबळ आली, ते मोर आले, केळीचे पानं आले, विद्येची आदिदेवता म्हणून सरस्वती जी काढली जाते रांगोळीमधून तिचं खाली चित्रांकन त्याच्यामध्ये आला। अशा विविध गोष्टी त्या संमेलनाच्या बोधचिन्हामध्ये लोगोमध्ये आलेल्या आहेत। अडचण काय माहितीये का, फक्त आक्षेप घेणे इतका मुद्दा नाहीये। या सगळ्या पुरोगामी लिब्रांडोंची अडचण अशी होऊन बसलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यांचा राजकीय दृष्ट्या निर्णायक पराभव झाला। तो आधीच झालेला होता पण काँग्रेसच्या पदराआड दडून यांचं बाकीचं सगळं चालायचं किंवा त्यांच्या मांडीवर बसून सुखने व सगळा पुरोगामित्वाचा व्यवहार चालवता यायचा, संस्था चालवता यायच्या, शासकीय पातळीवरचा निधी मिळायचा। 2014च्या निर्णायक पराभवाच्या नंतर काँग्रेसच्याच पुरोगाम्यांना अडचण ही होऊन बसली की आता कोणाच्या मांडीवर जाऊन बसायचं। जो एका अर्थाने जो आपल्याला काय म्हणता येईल त्याला आपल्या पाठीशी उभा होता किंवा आपण त्याच्या पदराच्या सावलीमध्ये होतो, तो पदरच आता निघून गेल्याच्या नंतर ह्यांची ती अडचण राजकीय दृष्ट्या झाली। दुसरी अडचण माध्यमांच्या मधून झाली। आम्ही हे वारंवार सोशल मीडियातून सांगतो आहे, हे जे नवीन आलेलं माध्यम आहे हे पूर्णतः तुम्हा लोकांच्या हातातलं माध्यम आहे। याच्यामध्ये कोणी स्वतःच्या मनाचा अजेंडा चालवू शकत नाही। ही एका अर्थाने माध्यमांची लोकशाही आहे। याच्यामध्ये डाव्यांचा फार मोठ्या प्रमाणात पराभव झाला। कशामुळे तर हे ह्यांच्या मनाचा अजेंडा चालवत होते। जोपर्यंत डाव्या चळवळीतले कार्यकर्ते पत्रकार प्रत्यक्ष सर्वसामान्य लोकांच्या समस्यांशी जीवनाशी निगडीत होते त्याच्यापर्यंत पोहोचत होते तोपर्यंत त्याला प्रतिसाद मिळत होता। आधीच्या काळामधली माध्यमे ही नियंत्रित होती, त्याच्यावरती नियंत्रण आणणं कोणालाही शक्य असायचं, त्याच्यामुळे ह्यांचं त्या काळात निभलं। सोशल मीडियाच्या काळामध्ये हे लोकांपासून तुटून पडलेले असल्यामुळे ह्यांच्या ज्या माध्यमाचा वापर हे करतायत त्याला लोक प्रतिसाद देत नाही। आणि आता जसं राजकीय झालं, पत्रकारिता झालं आणि तिसरा जो घटक आहे ज्याचा आता या लोगोशी संबंध आहे, बोधचिन्हाशी संबंध आहे, वैचारिक क्षेत्र आणि दुसरी गोष्ट वाङ्मयीन क्षेत्रामध्ये डाव्यांचा एक काळ बोलाबाला होता किंवा त्यांची एकतर्फी म्हणजे काय म्हणता येईल त्याला मोनोपॉली होती, एक छत्री अंमल होता सगळा। बहुतांश लेखक स्वतःचं पुरोगामित्व आणि फक्त हे मराठी पुरता विषय नाहीये, अखिल भारतीय याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डाव्या लेखकांचं बोलबाला असायचा।
खरं तर त्याच्यामधल्या डावांचा बोलबाला असायचा म्हणण्याच्या पेक्षा कित्येक बुद्धिमान तरुण त्या विचारसरणीकडे आकृष्ट व्हायचे आणि मग त्यांनी जी काही अगदी लिखाण केलेलं असेल म्हणजे स्वतःला डावे म्हणून घेणारे नंतर एक लडकी को देखा तो ऐसा लगा असं लिहायचे आणि ते लोकांना आवडायचं. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष डावेपणा काही नाहीये, पुरोगामित्व काही नाहीये. ते विशुद्ध कविताच लिहायचे किंवा शैलेंद्रसारखा कवी जो प्रत्येक डावा होता पण त्यानं सगळं विशुद्ध पातळीवरचं सगळं लिखाण केलेलं होतं. मजरूद सुलतानपुरी यांची गाणी आणि बाकी तुम्ही सगळी बघितली तर ह्याच्यामध्ये डावे पण तुम्हाला काय आढळणार नाही, फार थोड्या ठिकाणी दिसेल. पण आपण त्या चळवळीशी निगडीत आहोत या नावाखाली म्हणून या अख्ख्या वाङ्मयीन चळवळीवरतीच रुमाल टाकलेला होता डाव्यांनी. केंद्रामधले 96च्या नंतर जेव्हा सत्ता बदल झाला किंवा 89च्या नंतर म्हणूयात, जनता दलाचं पर्यंत सरकार आलं म्हणजे बदल होऊ शकतो हे लक्षात आलं. त्याच्यानंतर नरसिंहरावांच्या काळामध्ये सुद्धा जे सरकार जरी काँग्रेसचं होतं तरी बदलाचे वारे 90च्या नंतर जागतिकीकरणाचे जसे वेगवेगळ्या क्षेत्रात व्हायला लागले तसंच साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा बदल व्हायला लागले. राईट विंगर म्हणता येईल असं. खरं तर आपल्याकडच्या हिंदुत्ववादीच्या दृष्टीनं राईट विंगर असं नाही, जागतिक पातळीवरती उजवा विचार जो होता, मुक्त स्वतंत्रतावादी विचार होता, याच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये यांचे लेखक समोर यायला लागले. त्यांचं काय स्वीकार त्यांचा मोठ्या प्रमाणात व्हायला लागला, त्यांची कौतुक व्हायला लागली. याचा फटका डाव्यांना बसला. त्यांनी काळाची पावलं ओळखली नाहीत. अजूनही लोकांशी नाळ ज्याची जुळलेली आहे तोच लेखक जेव्हा लिहितो तेव्हा त्याच लेखकाला प्रतिसाद मिळतो. तो डावा उजवा असण्याचा मुद्दाच नाही. 90च्या नंतर अशा पद्धतीनं डावी चळवळ, राजकीय सामाजिक चळवळ, पत्रकारिता आणि त्याच्यानंतर साहित्य चळवळ सुद्धा ही सगळी हळूहळू निसंदर्भ होत गेली. आता ही जी ह्यांची तडफडाट चालू आहे लोगोच्या नावावरती शिवायला, म्हणजे काहीतरी कारण पाहिजे आपलं अस्तित्व सिद्ध करायचं. यापूर्वी सुद्धा साहित्य संमेलनाचं उद्घाटन नयनतारा सहगल यांना त्यांना निमंत्रण त्याच्यासाठी केलेलं होतं. पण ते सगळे उजवे लोक कसे आहेत, संघवाले कसे आहेत, त्यांनी जेव्हा तिथे निधी देणार नाही असं सांगितलं असं यांचा आरोप आहे. आणि त्याच्यातून नयनतारा सहगल यांना दिलेलं आमंत्रण कसं नाकारलं आणि त्याही कशाने आल्या आणि हे संमेलन सुद्धा कसं उजव्यांनी हायजॅक केलेलं आहे. तेव्हापासूनची गोष्ट, युतीचं सरकार होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाची गोष्ट आणि विदर्भातच साहित्य संमेलन होत होतं. खरं तर जेव्हा तुम्ही सरकारकडून पैसे 50 लाखाचा निधी तुम्ही हे करता त्याच्यावर तुम्हाला संमेलन चालवायचं, तुम्हाला स्वतःच्या जीवावर संमेलन जर चालवता येत नसेल, जो कोणी तुम्हाला पैसा देणार आहे ते फक्त सरकारच म्हणून नाही, कोणीही असो, तो त्याच्या अटी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या लादतो किंवा त्याच्या पूर्णतः विरोधात असलेलं त्याला शिव्याशाप देणारं कोणी त्याला चालणार नाही, इतकी तर साधी गोष्ट आहे. त्या पद्धतीने आताच समजा हे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हिंदुत्ववादी सरकार आहे केंद्रात आणि राज्यामध्ये, त्यांच्या बाजूने तुम्ही लिहिताय की नाही प्रत्यक्ष काय ती नंतरची गोष्ट. पण जर तुम्ही उघडपणे त्यांना शिव्या घालणार असाल, सनातन हिंदू धर्माला शिव्या घालणार असाल, त्यांची अवहेलना करणार असाल, असा जर कोणी लेखक असेल, असा जर कोणी तुमच्या म्हणण्याप्रमाणे सेलिब्रिटी स्टार लेखक बाहेरच्या भाषेतला किंवा याच्यातला असेल तर त्याला बोलवण्यावरून इथले जे काही तथाकथित स्थानिक राज्यकर्ते आहेत ते आक्षेप घेणारच. म्हणजे आता ह्यांची जी तक्रार आहे प्रत्यक्ष सरकारी मदतीनंच हे साहित्य संमेलन चालतं, सर्वसामान्य रसिकांच्या बळावरती चालत नाही. तेवढी हिंमत आजही साहित्य महामंडळाला झालेली नाहीये की आपले सगळे उपक्रम स्वतंत्रपणे स्वतःच्या जीवावरती चालवायचे. प्रकाशन व्यवसाय जो आहे, जो सर्वसामान्य लोकांच्या पैशावरती चालतो, त्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं. ग्रंथालय चळवळीतले कार्यकर्ते त्यांना सहभागी करून द्यायचं, ग्रंथ विक्रेते त्यांना सहभागी करून घ्यायचं. असं कधीही साहित्य महामंडळाने केलेलं नाही. सर्वसामान्य लोकांच्या जीवावरती संमेलन भरवावं असा प्रयत्न जे काही छोटे मोठे झाले असतील पण ह्यांना ते जमलेलं नाहीये. आणि जर तुम्ही मग अशा वेळी कुठला जर एखादा प्रायोजक मिळवणार असाल, तुम्हाला अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 90च्या नंतरची तर गोष्ट अर्ध्यापेक्षा जास्त संमेलनाची उद्घाटनं शरद पवारांनी केलेली आहे. आता ह्या पुरोगाम्यांचं दुखणं हे आहे की जेव्हा आता संमेलन भरेल तेव्हा शरद पवार त्याच्या उद्घाटनाला असणार नाहीत, ते आताच्या राज्यकर्त्याला बोलवतील. यांच्या काळात ते राज्यकर्ते सोयीस्कर वाटत होते, आताच्या राज्यकर्त्यांना दुसरे कोणी जे सोयीस्कर वाटत असतील किंवा त्या ह्याच्यात, तर तुम्ही आक्षेप कशासाठी घेत आहात? दुखणं ते आहे. सगळ्या डाव्यांचं पुरोगाम्यांचं दुखणं हे आहे की ते एक काळ त्यांच्या सगळ्या चळवळी सर्वसामान्य लोकांपर्यंत होत्या, वैचारिक यांची ताकद होती, अतिशय बुद्धिमान असे तरुण सक्रिय असलेले डाव्या विचारसरणीकडे आकृष्ट झालेले होते. हे सगळं 90च्या नंतर कमी व्हायला लागलं. मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा जो पाठिंबा असला होता सगळा तो सगळा निघून जायला लागला मोठ्या प्रमाणामध्ये. या सगळ्या चळवळी निसंदर्भ होत चाललेल्या. आताही डाव्यांच्या ज्या प्रकाशन संस्था आहेत त्यांची पुस्तकं विकली जात नाहीत.
तुम्ही केलेली मांडणी किंवा यांचं तशा अर्थाने वैचारिक पितळ पण उघडं पडलं. म्हणजे असं नाही झालं केवळ की खूप काही चांगलं आहे पण तरी लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं. राम मंदिरच्या प्रकरणामध्ये रोमिला थापूर आणि इरफान हबीब यांनी कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट लिहून दिलेले होते की समतल धर्तीवरती बाबरी मस्जिद उभी आहे म्हणून. आणि जेव्हा प्रत्यक्षामध्ये तिच्यामध्ये खोदकामामध्ये प्राचीन मंदिरांचे अवशेष सापडले, यांनी तोंड काळं केले. आजपर्यंत ह्याचं उत्तर दिलेलं नाही या पुरोगाम्यांनी. किंवा NCERT मध्ये जेव्हा यांनी कुचूक पद्धतीनं मोगल कसे सेक्युलर होते असे धडे त्याच्यामध्ये उल्लेख होता आणि नीरज यात्री सारख्यांनी मागे लागून माहितीच्या अधिकारात पाठपुरावा केला आणि विचारले की याचे पुरावे सांगा. NCERTच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही औरंगजेब सारखे राज्यकर्ते सेक्युलर कसे होते असं सांगता, याचे पुरावे सांगा. त्यांनी मंदिरांना कुठल्या जीर्णोद्धारासाठी पैसे दिलेले आहेत म्हणून. यांना सांगता नाही आलं, सिद्ध नाही करता आलं, तेव्हा ते उल्लेख गाळले आणि नंतर हे आरडाओरडा कराल की तुम्ही इतिहास बदलायला निघालेला आहात म्हणून. साहित्य संमेलनाच्या लोगोला ज्या पद्धतीचा विरोध कारण नसताना पुरोगाम्यांनी, डाव्यांनी, लिब्रांडोंनी करायला सुरुवात केली, त्याच्या पाठीमागं त्यांचा जो पूर्णपणे नष्ट होत चाललेला जनाधार आहे, सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळण्याची मूळ त्यांची जी प्रवृत्ती होती, वैचारिक क्षेत्रामध्ये खूप चमकदार कामगिरी ज्या पद्धतीने केली जात होती, हे सगळं बाजूला पडलं आणि कायमस्वरूपी राज्यकर्त्यांच्या पदराखाली राहायचं, मांडीवर बसून राहायचं, सरकारी निधीवरच सगळं चालवायचं. त्याची ब्रोम अशी झाली की जेव्हा सरकार बदललं तेव्हा तो निधी मिळणं बंद झालं. तो निधी मिळणं बंद झालं की चळवळी थंड पडल्या, कारण की सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळायची वृत्ती तोपर्यंत निघून गेलेली होती. जसे सरकारी कर्मचारी पगारावरती काम करतात त्यांना बाकी काही देणघेण नसतं, तशा या सगळ्या डाव्यांच्या सगळ्या चळवळी ज्या आहेत त्या फक्त सरकारी मदतीवर चालू होत्या. सरकारी मदतीचा गळा आवळला गेला की यांची चळवळ थंड पडली. या सगळ्यातून जो निराशा आलेली आहे त्या निराशेपोटी अशा पद्धतीचे कुठल्या तरी लोगोला विरोध कर, काहीतरी त्याच्यावरती टीका कर, ह्याच्यातून आपलं अस्तित्व सिद्ध करायचा फक्त केविलवाणा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.